नमस्कार मित्रांनो, नायक अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे, आपण जे बघणार आहे तो आहे जॉग्रफीवर जे क्वेश्चन आलेले आहेत. कशामध्ये? कंबाईन प्री 2024 मधले क्वेश्चन. आलं लक्षामध्ये? झाले ॲक्च्युली एक्झाम 2025 मध्ये, पण त्याला आपण म्हणतो की 2024 आलं, कंबाईन प्री 2024 आलं लक्षात. तर सुरू करूया. बघा आता आपण जेव्हा क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन बघतो बरोबर, तर दोन प्रकारचे क्वेश्चन असतात. जसं की स्पेशली जेव्हा आपण जॉग्रफी बघतो तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात एक्झाममध्ये. एक तर आहे कन्सेप्च्युअल, दुसरा आहे फॅक्च्युअल. आलं लक्षात. तर त्या दोन्ही प्रश्नावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे. बघा आता आपण सुरू करतोय. जसं की आता एक प्रश्न बघा, हा एक प्रश्न आहे जसं की स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे आता खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यापैकी ऑप्शन कोणतं आहे? आता बघा, जसं की अ आहे 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटरपेक्षा कमी. दुसरं ऑप्शन आहे 30 सेंटीमीटरपेक्षा कमी. क आहे 200 सेंटीमीटरपेक्षा कमी. आणि ड आहे 100 सेंटीमीटरपेक्षा कमी पण 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त. तर याच्यामधलं ऑप्शन काय होईल? ऑप्शन होईल 4. ऑप्शन काय होईल? 4. म्हणजेच काय? फक्त ड. काय आहे? फक्त ड. आता हे काय आहे? हा झाला फॅक्च्युअल क्वेश्चन बरोबर. याच्यामध्ये जास्त कन्सेप्ट आहे का? याच्यामध्ये काही कन्सेप्ट सारखं याच्यामध्ये आहे नाही. तर हा झाला फॅक्च्युअल क्वेश्चन बरोबर. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 4. आता बघा नेक्स्ट. आता बघू आपण दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय आहे? दुसरा क्वेश्चन आहे, हा पण क्वेश्चन कसा आहे? हा पण क्वेश्चन आहे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन कसा आहे? फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय म्हणतो? महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे आहेत. आता याच्या हे तर एकदम सोपं झालं आपल्यासाठी. हे काय आहे? 4 आणि 6. 4 आणि 6 हे काय झालं? त्याचं आन्सर झालं. आलं लक्षात. हे काय? एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. म्हणजे याच्यामध्ये असं काही कन्सेप्ट आहे का आपल्याला समजून घेण्यासारखं? याच्यामध्ये असं काही कन्सेप्ट वगैरे काही नाही. हा काय झाला? फॅक्च्युअल क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय आहे? बघा आता हा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील. हा क्वेश्चन झाला आपला. हा एक मिनिट. आता हा काय आहे? हा क्वेश्चन आहे आपला कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन कसा आहे? कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. आता काय म्हणते? शंभू महादेव डोंगर रांग, शंभू महादेव डोंगर रांग नद्याच्या दरम्यान आहेत. शंभू महादेव डोंगर रांग हे काय झाली? हे काय आहे? नद्यांच्या दरम्यान आहे. आता खाली ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन दिलेले आहे तापी गोदावरी, भीमा कृष्णा, गोदावरी भीमा आणि कोयना कृष्णा. आलं लक्षात? कोयना कृष्णा. आता याचा आन्सर काय आहे? आन्सर आहे भीमा आणि कृष्णा. भीमा आणि कृष्णा. तर हा क्वेश्चन कसा आहे? हा क्वेश्चन आहे कन्सेप्च्युअल क्वेश्चन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय प्रॉपर आपल्याला स्टडी करावा लागतो जाऊन कुठं? फिजिकल जॉग्राफीमध्ये. आलं लक्षात. आता बघा त्याचं तुम्हाला भेटून जाईल डिस्क्रिप्शन पूर्ण. की बघा आता याच्यामध्ये आपल्याला डोंगर रांगा दिलेल्या आहेत बरोबर. काय दिलेल्या आहे? डोंगर रांगा दिलेल्या आहेत. जसं की बघा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. दुसरे आहे अजिंठा डोंगर रांग, काय? सावतामाळ डोंगर रांग, माथेरान डोंगर रांग आणि शंभू महादेव डोंगर रांग. क्वेश्चन कुठून आलेला आहे आपल्याला? क्वेश्चन आलेला आहे, क्वेश्चन कुठून आलेला आहे? शंभू महादेव डोंगर रांग. क्वेश्चन कुठून आलेला आहे आपल्याला? शंभू महादेव डोंगर रांग. बघा शंभू महादेव कोणत्या दोन नद्यांच्या मधामध्ये, कोणत्या दोन नद्यांच्या मधामध्ये आहे ती डोंगर रांग? इकडून भीमा आहे, या साईडनं काय आहे? कृष्णा आहे. आलं लक्षात. म्हणून काय ऑप्शन मध्ये काय होईल आपल्या? ऑप्शन मध्ये काय होईल आपल्या? ऑप्शन येईल आपलं एक मिनिट. त्याच्यामध्ये आपलं ऑप्शन कुठे गेलं? क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे आ. तर क्वेश्चन मध्ये आपलं जे आन्सर आहे ते आन्सर काय होईल आपलं? भीमा आणि कृष्णा. का आहे आन्सर? भीमा आणि कृष्णा. आन्सर काय आहे? भीमा आणि कृष्णा. एक मिनिट. तर आन्सर काय होईल याच्यामध्ये? भीमा आणि कृष्णा.
आन्सर काय होईल याच्यामध्ये? भीमा आणि कृष्णा. हे काय झालं? त्याचं आन्सर झालं. क्वेश्चन कसा आहे? कन्सेप्च्युअल आहे. फॅक्च्युअल आहे का? नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा तर हा जो क्वेश्चन आहे, जसं की आता हा क्वेश्चन आपण आता 2-4 दिवसा अगोदरच आपला एक व्हिडिओ आलेला होता आपल्या चॅनलला नायक अकॅडमीमध्ये. तर नायक अकॅडमीवर आपण जे यूट्यूबला आपला व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो आपण स्पेशली जे महत्त्वाचे घाट आहेत तर ते घाट आपण घेतलेले आहेत, बरोबर. तर ते घाट घेत असताना आपण हे सगळे घाट त्याच्यामध्ये कव्हर केलेले होते, बरोबर. तर हा क्वेश्चन कसा झाला एकदम, तुम्ही जर हा आपला जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर हे क्वेश्चन तुमच्याकडनं चुकणारच नाही. म्हणजे आलं लक्षात. प्रश्न काय आहे? महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या काय लावा? जोड्या लावा. काय लावायचं आपल्याला? जोड्या लावायचं आहे. मागे तुम्हाला सांगितलं जेव्हा केव्हा घाटावर प्रश्न येतात तर 2-3 प्रकारे क्वेश्चन येतात. एक तर काय म्हणेल की क्रम लावा, बरोबर. एखाद्या वेळेस तुम्हाला खिंड विचारेल किंवा मग जोड्या लावा. हे काय? त्याचे 2-3 प्रकार आहेत. आणि घाटावर नेहमीच क्वेश्चन असतो, म्हणजे काय एकदम सोप्या प्रकारे क्वेश्चन असतात. आणि जर तुम्ही तो मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर हा क्वेश्चन तुमचा चुकणारच नाही. आलं लक्षात. जसं की पहिला बघा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी ट्रिक पण सांगितली की समजा तुम्ही जर आता तुम्हाला सांगतो समोर मी बघा. आता हा आहे फोंडा घाट, नंतर आहे माळशेज, हनुमंते आणि थळघाट. काय आहे? थळघाट. आता समजा तुम्हाला याच्यामध्ये एकच घाट माहीत आहे. काय माहीत आहे? इलिमिनेशन मेथड लागेल याच्यामध्ये. बघा, तुम्हाला समजा एकच घाट माहीत आहे, हनुमंते घाट, बरोबर. काय माहिती तुम्हाला? हनुमंते घाट. बाकीचे तिन्ही घाट तुम्हाला माहीत नाही समजा. आलं लक्षात. तर हा एकच घाट माहीत आहे. कशामध्ये आहे? कोल्हापूर आणि कुडाळ. तुम्हाला मागे सांगितलं की आयोगाचा सर्वात आवडता हा घाट आहे हनुमंते घाट. आलं लक्षात. म्हणजेच काय होईल ऑप्शन कचं काय होईल? 2. कोल्हापूर आणि कुडाळ. आलं लक्षात. कचं काय सांगितलं? 2. आता बघा इलिमिनेशन मेथड कशी इथं कामी पडते. कचं काय सांगितलं? 2. तुम्हाला माहित आहे हे काय आहे? 100% आन्सर करेक्ट आहे. हनुमंते घाट कोणाच्या मधामध्ये आहे? कोल्हापूर ते कुडाळ. आलं लक्षात. आता बघा याच्यामध्ये 2 आहे का? नाही. याच्यामध्ये 2 आहे का? नाही. याच्यामध्ये पण 2 आहे का? नाही. म्हणजे बाकीचे जे वरचे तिन्ही पण जे हे आहेत ऑप्शन ते काय झाले? ऑटोमॅटिकली कॅन्सल झाले. म्हणजेच काय? आपलं जर चौथा ऑप्शन काय आहे? एकदम बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला बाकीचे 3 जे घाट आहेत ते करायची गरज आहे का? नाही. हे काय झाली? इलिमिनेशन मेथड झाली. आलं लक्षात. आता आपण बाकी चेक करू ते बरोबर आहे का नाही. जसं की फोंडा घाट कशामध्ये आहे? कोल्हापूर ते पणजी. तर याच्यामध्ये 3 ऑप्शन बनतात. तुम्हाला मागेच मी सांगितलं काय? कोल्हापूर ते पणजी असू शकते, कोल्हापूर ते सावंतवाडी बरोबर. सावंतवाडी सुद्धा ऑप्शन असू शकते, किंवा मग गोवा सुद्धा असू शकते, बरोबर. का असू शकते? गोवा सुद्धा. पण मागच्या वेळेस आपण सावंतवाडी बघितलेलं होतं, पणजी पण आपण बघितलेलं आहे. आलं लक्षात. तर या 2 त्याच्यावर गोष्टी म्हणजे या 2 ऑप्शनवरच काय होईल? प्रश्न विचारला जाईल. दुसरा बघूया आपण माळशेज. तुम्हाला माहीतच आहे ठाणे आणि अहमदनगर. जसं की समजा हा आपला काय आहे? भारत आहे समजा, महाराष्ट्राचा भाग आहे, पश्चिम भाग. तर त्याच्यामध्ये सांगितलं जसं की अहमदनगरवरून जेव्हा आपण इकडे जातो कुठं? ठाणे बरोबर. ठाणे किंवा मग कल्याणला. ठाणे किंवा कल्याण जात असताना काय आहे? त्याच्या मधामध्ये घाट लागतो, बरोबर. कुठून? अहमदनगरवरून. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? अहिल्यानगर सुद्धा म्हणतो. समजा एक पेन चेंज करतो. बघा काय सांगितलं, तर ओळखू येणार नाही तुम्हाला लाल याच्यामध्ये, व्हाईट पेन घेतो. बघा हा आपला पश्चिम किनारपट्टी आहे. याच्यामध्ये काय सांगितलं? जसं की तुम्हाला मागे सांगितलं की समजा इथं मुंबई आहे, बरोबर. मुंबई आहे, याच्या बाजूला काय आहे? ठाणे आणि कल्याण. आता तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये की इकडे साईडला अहमदनगर, त्यालाच आपण काय म्हणतो? अहिल्यानगर सुद्धा म्हणतो, बरोबर. अहिल्यानगर त्याला काय म्हणतो आपण? अहिल्यानगरवरून किंवा मग आपण त्याला म्हणतो अहमदनगरवरून जात असताना अहमदनगरवरून जात असताना कुठे पण? कल्याण किंवा ठाणे. आलं लक्षात. कल्याण किंवा मग ठाणे. आता इथं 2 प्रकारे प्रश्न बनू शकतात. इथं ठाणे विचारेल किंवा मग कल्याण विचारेल. तर कल्याण, अहमदनगर किंवा अहिल्यानगरवरून कल्याण किंवा ठाणे जात असताना जो घाट लागतो मधामध्ये, तर त्या घाटाचं नाव काय आहे? त्या घाटाचं नाव आहे माळशेज घाट. का आहे? माळशेज घाट. काय आहे? माळशेज घाट. सिंपल आहे. म्हणून काय सांगितलं? आपलं ठाणे ते अहमदनगर, बरोबर. ठाणे ते अहमदनगर
ऑप्शन का आहे माळशेज घाट. तिसरं ऑप्शन का आहे बरोबर आहे. तिसरं ऑप्शन सुद्धा काय आहे आपलं बरोबर आहे. नंतर आहे थळघाट. थळघाट तुम्हाला माहितच आहे नाशिक टू मुंबई. इकडे समजा सपोज या साईडला बघा, इकडे समजा नाशिक आहे, इकडे समोर काय आपल्या इकडे नाशिक आहे बरोबर. इकडे काय आहे नाशिक. थोडंसं एक मिनिट. इकडे काय आहे नाशिक आहे बरोबर. काय सांगत तुम्हाला नाशिक. आता नाशिकवरून तुम्हाला जायचं आहे कुठं मुंबईला. नाशिकवरून जायचं आहे मुंबईला. मागेच तुम्हाला सांगितलं का आहे थळघाट किंवा कसारा घाट. थळघाट बरोबर, त्यालाच काय म्हणतो आपण थळघाट. त्यालाच काय सांगितलं आपण कसारा घाट. त्यालाच आपण कसारा घाट सुद्धा म्हणतो. आलं लक्षात. सिंपल आहे. म्हणजेच काय आपले सगळे ऑप्शन का आहे बरोबर आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल 100% आन्सर चुकणारच नाही. म्हणजे आलं लक्षात. साधं सोपं आणि सरळ. आता बघा काय सांगितलं आपण, कोणत्या दोन नद्याच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात. कोणत्या, आता नेक्स्ट क्वेश्चन काय आपला, कोणत्या दोन नद्यांच्या प्रदेशाला, दोन नद्या आणि त्यांच्या दरम्यानचा प्रदेश, दोन नद्या आणि त्यांच्या दरम्यानचा प्रदेशाला कोण पंजाब हिमालय म्हणतात. कोणता पंजाब हिमालय म्हणतात. तर त्याचा आन्सर काय आहे, त्याचा आन्सर आहे सिंधू आणि सतलज. काय आहे सिंधू आणि सतलज. तर बघा आता हा जो हे जे आहे समजा आता आपण जो हिमालय आहे बरोबर, आपला जो हिमालय आहे त्याला आपण कसं डिवाइड केलेलं आहे पूर्वेकडून त्याला काय म्हणतो आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे. आलं लक्षात. तर तो जो त्याचे जे डिव्हिजन आहे तर त्या डिव्हिजन मधला हा आपला एक टॉपिक म्हणजे हा एक त्याचा थोडा पार्ट आहे. त्याला काय म्हणतो पंजाब हिमालय. आता हिमालयाचे अलग अलग पार्ट डिवाइड केलेले आहे. जसं की त्याचं डिटेल तुम्हाला समोर भेटून जाईल. बघा डिटेलमध्ये काय होईल, एक मिनिट. आता काय सांगितलं, काय विचारलं त्यांना आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला पंजाब हिमालय बरोबर. काय विचारलेलं आहे पंजाब हिमालय. आलं लक्षात. तर प्रश्न काय आपला, कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात. आता त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे प्रश्न होऊ शकतात बरोबर. कधी तुम्हाला पंजाब हिमालय विचारेल. आलं लक्षात. एक मिनिट. एक तर पंजाब हिमालय विचारेल बरोबर. एक तर काय विचारेल तुम्हाला, इथं 2-3 प्रकारचे प्रश्न बनू शकतात. एक तर तुम्हाला पंजाब हिमालय विचारेल, याच्याच जागी दुसरं ऑप्शन तयार होऊ शकते, त्याला आपण म्हणतो काश्मीर हिमालय सुद्धा विचारू शकते. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर काय हिमाचल हिमालय. आलं लक्षात. हिमाचल हिमालय. आलं लक्षात. हिमाचल हिमालय. आलं लक्षात. तर इथं 3 प्रकारचे ऑप्शन बनवू शकतात. आलं लक्षात. अशा प्रकारे काय, आता असे जर ऑप्शन असेल जसं की कोणत्या दोन नद्याच्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात किंवा मग काश्मीर हिमालय म्हणतात किंवा मग हिमाचल हिमालय म्हणतात, तर अशा वेळेस आन्सर काय होईल त्याचं सिंधू आणि सतलज. सिंधू आणि सतलज. आलं लक्षात. साधं सोपं आणि सरळ. आता बघा दुसरा क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे मृदेचे प्रकार बरोबर. का आहे मृदेचे प्रकार. आता बघा मृदा. आता काय सांगितलं, जे काळी कापसाची मृदा आहे, काळी कापसाची मृदा आहे तर ती कुठे आढळते महाराष्ट्र पठारी प्रदेश. आलं लक्षात. भरळ उथळ मृदा कुठं सह्याद्रीचा पूर्व भाग. सह्याद्रीचा पूर्व भाग. आणि तांबडी जे मृदा आहे, तांबडी मृदा ती कुठे आढळते कोकण आणि जांभी. तांबडी मृदा आढळते कोकण आणि जांभी मृदा जी आहे ती कुठे आढळते आपली पूर्व विदर्भ. एक मिनिट आन्सर चेक करू दे. तांबडी जी मृदा आहे ती कशी, ती पूर्व विदर्भ आहे. तांबडी मृदा जी आहे ती कशी आहे पूर्व विदर्भ आहे. एक मिनिट. तांबडी जी मृदा आहे ती कुठं आहे पूर्व विदर्भ आहे. आलं लक्षात. पूर्व विदर्भ. जांभी मृदा कोकण, काळी मृदा महाराष्ट्र पठारी प्रदेश आणि भरड जी उथळ मृदा आहे ती आहे सह्याद्रीचा पूर्व भाग. आलं लक्षात. आता जे मृदाचे प्रकार जे आहे बरोबर, मृदेचे जे प्रकार आहेत तर ते वेगवेगळे आहेत. जसं की बघा आता समजा काळी कापसाची मृदा आहे. का आहे
काळी कापसाची मृदा. काळी कापसाची मृदा जसं की रेगूर सॉइल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ब्लॅक सॉइल सुद्धा म्हणतो, त्याला आपण कॉटन सॉइल सुद्धा म्हणतो. आलं लक्षात. आता त्याच्यामध्ये काय आहे, त्याचे आता ते कुठं कुठं आढळते बरोबर, तर त्याचे वेगवेगळे प्रकार जसं की आता विदर्भ आहे, मराठवाडा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आहे, मुख्यतः अहमदनगर आणि पुणे, सांगली, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणावर काय आढळते, काळी कापसाची मृदा आढळते. आता त्याच्यामध्ये काही विशेष आहेत, म्हणजे कसं असतं, एखादी मृदा आहे तर त्या मृदेची काय असतात, त्या मृदेची काही विशेषता असते बरोबर, त्याचा काही इम्पॉर्टन्स असते. तर इम्पॉर्टन्स काय आहे त्याचं, जसं की जांभळसर रंगाची ही मृदा पावसाच्या जास्त प्रमाणामुळे तयार होते. जांभळसर रंगाची मृदा आहे ती कशामुळे होते, जास्त पावसाच्या प्रमाणामुळे. आलं लक्षात. तर म्हणूनच काय ती कुठे आढळते, कोकण किनारपट्टी, ती जांभी मृदा नाही म्हणून आपण काळी मृदा बरोबर. काळ्या मृदेची विशेषता काय आहे, ही मृदा गडद काळ्या रंगाची असून कापूस, तूर, ज्वारी, उडीद यासाठी उपयुक्त आहे बरोबर. आता जे काळ्या रंगाची मृदा आहे ते कशासाठी उपयुक्त आहे, एक आहे कापूस आहे, तूर आहे, ज्वारी आहे आणि उडीद आहे. नेक्स्ट आहे जांभी मृदा, त्यालाच आपण काय म्हणतो, लॅटराईट सॉईल. त्याला काय म्हणतो आपण, लॅटराईट सॉईल. आता लॅटराईट सॉईल जे आहे, लॅटराईट सॉईल, तर ते पण कुठं कुठं आढळते, कोकण आहे कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा आणि कोल्हापूर. आता जे जांभी मृदा आहे, जे लॅटराईट सॉईल आहे, तर ती सॉईलची जी विशेषता आहे, तर विशेषता काय आहे, जांभळसर रंगाची असते. कशी असते, जांभळसर रंगाची. आता जांभळसर रंगाची मृदा जी आहे ती कशामुळे आहे, तर ती कशी आहे, जास्त कशाच्या पावसाच्या प्रमाणामुळे तयार होते. बघा, जांभळसर रंगाची जी मृदा आहे ते कशामुळे तयार होते, तर जास्त पावसाच्या प्रमाणामुळे. आलं लक्षात. आणि जास्त पाऊस कुठं पडतो आपल्याला माहित आहे, पश्चिम घाटामध्ये. आलं लक्षात. जसं की कोकण किनारपट्टी आहे, पश्चिम घाट आहे, जसं की रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि सातारा बरोबर. सिंपल आहे. आणि त्याचं महत्त्व काय, ती काय करते, त्याच्यामुळे काय होतं, ती भात, नारळ, सुपारी आणि काजूच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. आता जी जांभळीची मृदा आहे बरोबर, जे जांभी मृदा आहे, लॅटराईट सॉईल, तर त्यांच्यामध्ये जे कोणत्या कोणत्या प्रकारचे पीक येऊ शकतात, तर ते पीक कसे आहे, भात आहे, नारळ आहे, सुपारी आहे, काजूच्या काही लागवडी. तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये काय काय पिकते, सर्वांनाच माहिती आहे, जसं की भात, नारळ, सुपारी आणि काजूच्या लागवडी काही उपयुक्त आहेत. नेक्स्ट आहे तांबडी मृदा, त्याला आपण काय म्हणतो, रेड सॉईल. त्याला काय म्हणतो आपण, रेड सॉईल. आता रेड सॉईल जेव्हा बघतो आपण, तर त्याच्यामध्ये रेड सॉईल कुठं आढळते, आढळणारा भाग म्हणजे कोणत्या विभागामध्ये ती आढळते, तर ती आहे विदर्भ आहे आणि कोकणातील काही भाग आहे बरोबर. आता जी तांबडी मृदा आहे त्यालाच आपण रेड सॉईल म्हणतो. तर ती जी आहे, तर त्याचं महत्त्व काय, जसं की ही मृदा लोह ऑक्साईडमुळे लालसर दिसते बरोबर. आता जी विदर्भामध्ये मृदा आहे तर ती कशी दिसते बरोबर, लालसर दिसते. लक्षात, लालसर दिसते. कशामुळे, कारण त्याच्यामध्ये काय आहे, आयरन आहे आणि काय आहे, ऑक्साईड आहे. काय आहे, आयरन आणि ऑक्साईड. काय आहे, आयरन आणि ऑक्साईड कशामध्ये आहे, तांबडी मृदा. त्यालाच आपण काय म्हणतो, रेड सॉईल. आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते पीक येतात, एक आहे तूर आहे, भुईमुग आहे, ज्वारी आहे, मका आहे बरोबर. हे काय पीक त्याच्यामध्ये ते, म्हणजे या पिकासाठी ती जी ही आहे मृदा आहे ती कशी आहे, योग्य आहे. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, भरड आणि उथळ मृदा. काय आहे, भरड आणि उथळ मृदा. आता आढळणारा भाग म्हणजे कोणत्या कोणत्या भागामध्ये आढळते, तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा बरोबर. जसं की सोलापूर आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे आणि परभणी आहे. आलं लक्षात. तर नेक्स्ट आहे त्याचं विशेषता, म्हणजेच काय, आता जी भरड उथळ मृदा आहे त्याची विशेषता काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, म्हणजेच आपण त्याला म्हणतो त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे सरळ भाषेमध्ये. आलं लक्षात. आता ही मृदा कशी असते, कमी खोलीची असते बरोबर, कमी खोलीची आणि खडकाळ स्वरूपाची असते. बघा कशी मृदा कशी आहे, कमी खोलीची, त्याची जी खोली आहे ती कशी आहे, कमी आहे आणि कशी आहे, खडकाळ स्वरूपाची आहे. कशी आहे, खडकाळ स्वरूपाची आणि कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त आहे. कशी आहे, कोरडवाहू शेती बरोबर. आपल्याला माहित आहे कोरडवाहू शेतीसाठी कशी आहे, ती उपयुक्त आहे. आता त्याच्यामध्ये कोणत्या पिकासाठी, म्हणजे ती जी मृदा आहे, जी भरड उथळ मृदा आहे, तर ते कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे, तर ती आहे कशासाठी, बाजरी, ज्वारी, तूर यासारखी जी पिकं घेतली जातात, तर त्या पिकासाठी ती काय आहे, महत्त्वाची आहे. सिंपल आहे. आता बघा नेक्स्ट, आता जाऊया आपण आपल्या क्वेश्चनवर. बरोबर, क्वेश्चन बघा.
क्वेश्चन. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी विधाने बरोबर आहे की, म्हणजे कोणते बरोबर आहेत ते सांगा. आलं लक्षात? आता बघा पहिलं स्टेटमेंट आहे, महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. बरोबर, महाराष्ट्रात भीमा नदीचे काय स्वतंत्र खोरे आहे. सिंपल. नेक्स्ट आहे, पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. पैनगंगा नदी काय करते? अजिंठा रांगेत काय करते? उगम पावते. नेक्स्ट आहे, मांजरा नदी जी आहे ती काय आहे? कृष्णेची उपनदी आहे. आणि नेक्स्ट आहे, सिंदफणा नदी आहे जी गोदावरीची काय उत्तरेकडील उपनदी आहे. आता बघा आयोगाने तुम्हाला इथं कन्फ्यूज केलेलं आहे थोडंसं. उत्तरेकडील काय केलेलं आहे? उत्तरेकडील तुम्हाला आयोगाने काय केलेलं आहे? कन्फ्यूज केलेलं आहे. बरोबर. आता महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. आता स्वतंत्र खोरे कशाला म्हणतात? स्वतंत्र खोरे कशाला म्हणू आपण त्याला, की बघा एक पीपीटी तुम्हाला देतो, अजून स्लाईड आहे त्याच्यावरून तुम्हाला अजून लक्षात येईल. आता स्वतंत्र खोरं कशाला म्हणतो आपण, की त्या म्हणजे नदीच्या खोऱ्या, त्याला आपण काय म्हणतो? बेसिन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? बेसिन म्हणतो. आलं लक्षात? खोऱ्यालाच काय म्हणतो आपण? बेसिन म्हणतो. तर बघा आता काय बघितलं आपण त्याच्यामध्ये, समजा भीमा नदी आहे समजा. आलं लक्षात? कोणती? भीमा रिव्हर. कोणती रिव्हर आहे? भीमा रिव्हर आहे. आणि भीमा रिव्हर जी आहे, बरोबर, भीमा रिव्हर जी आहे तर ती कशी आहे? स्वतंत्र आहे. बरोबर, स्वतंत्र. तिचं काय स्पेशल खोरं आहे, सेपरेट. त्याला आपण म्हणतो सेपरेट बेसिन. त्याला काय म्हणतो आपण? सेपरेट बेसिन म्हणतो. एक मिनिट. त्याला काय म्हणतो आपण? सेपरेट बेसिन. याला काय म्हणतो आपण? सेपरेट बेसिन. आता बेसिन जे आहे हे काय झालं? हे झाला पूर्ण तिचा एरिया. बरोबर, हे कसा झाला? भीमा नदीचा समजा हा एरिया झाला एवढा. एक मिनिट बघा. आता हा काय झाला? पूर्ण भीमा नदीचा काय झाला? एवढा एरिया झाला. आणि हे काय झालं? तिचं बेसिन झालं. म्हणजे आणि बेसिनमध्ये काय काय येते बघा. आता एक नदी असते, नदीला काय आहे? तिचा सुरुवातीचा उगम, त्याला काय म्हणतो आपण? तिची सुरुवातीचा जो आहे उगमस्थान. नेक्स्ट आहे तिचं मुख आहे. बरोबर, हे काय झालं? तिचं मुख झालं. त्याला नद्या आहेत. बरोबर, त्याला काय आहेत? म्हणजे उपनदी आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? उपनदी आहे. बरोबर, उपनदी आहे. बरोबर. आणि अशा त्याला खूप साऱ्या उपनद्या असतात एका नदीला. तर हे जे त्याचं पूर्ण जे बेसिन आहे याला काय म्हणतो आपण? बेसिन म्हणतो. बरोबर, जे पूर्ण जेवढा तो भाग घेतो त्याला काय म्हणतो आपण? बेसिन. त्यालाच काय म्हणतो आपण? खोरं म्हणतो नदीचं. आलं लक्षात? तर त्यालाच म्हणून तो प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये काय आहे ते काय म्हणते की, प्रश्न काय म्हणतो? प्रश्न म्हणतो की त्याला सेपरेट बेसिन. त्याला काय म्हणतो आपण? स्वतंत्र म्हणजे काय? सेपरेट खोरं आहे तिचं. कशाचं? आपल्या कोणत्या नदीचं सेपरेट खोरं आहे? सेपरेट खोरं आहे भीमा नदीचं. काय आहे? सेपरेट खोरं आहे. म्हणजेच पहिलं काय आहे? बरोबर आहे. पैनगंगा नदी ही काय अजिंठ्यामधून उगम पावते. बरोबर, बरोबर आहे. दुसरी ना आहे मांजरा नदी, कृष्णेची उपनदी आहे. पण मांजरा कशाची आहे? मांजरा आहे गोदावरीची. मांजरा का आहे? गोदावरीची काय आहे? उपनदी आहे. आणि सिफंदना नदी जी आहे, सिंदफणा जी नदी आहे ती कशी आहे? गोदावरीचीच उपनदी आहे. बरोबर, गोदावरीची उपनदी आहे. पण आयोगाने तुम्हाला कन्फ्यूज कुठे केलं? इथं उत्तरेकडील. तर ती उत्तरेकडील आहे का? ती आहे दक्षिणेकडील. ती काय आहे? दक्षिणेकडील काय आहे? दक्षिणेकडील काय? उपनदी आहे. म्हणजेच काय याच्यामध्ये अ ब क जे आहे हे ऑप्शन काय राहतील? बरोबर राहतील. आलं लक्षात? म्हणजे चौथा ऑप्शन काय राहील? राईट राहील. आलं लक्षात? साधं सोपं आणि सरळ. आता बघा दुसरा क्वेश्चन. बरोबर, आता क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन आहे, खालील विधानाचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. खालील विधानांचे निरीक्षण करून काय करा? योग्य पर्याय निवडा. आता म्हणणं काय आहे? अग्निजन्य जे खडक आहेत त्याच्यामध्ये काय सापडतात? लोह, सोने, तांबे आढळते. बरोबर, पहिलं ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. दुसरं ऑप्शन आहे स्तरित खडकात चुनखडक, जिप्सम सारखी खनिजे आढळतात. बरोबर. नेक्स्ट आहे रूपांतरित खडक, अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळतात. अभ्रक, एक मिनिटाचा ऑप्शन काय आहे? बघा आता जे स्तरित, त्याला जे आपण जे इंग्लिशमध्ये ऑप्शन आहे बघा,
आयरन, गोल्ड आणि कॉपर आर फाउंड इन अ इग्नेशियस रॉक. बघा जे रॉक फॉर्मेशन असतात ना, रॉक फॉर्मेशन, तर एक टॉपिक आहे रॉक फॉर्मेशनचा. जसं की एक असते इग्निशियस रॉक, बरोबर. काय आहे इग्निशियस रॉक? का आहे इग्निशियस रॉक? रॉकचे म्हणजे रॉक फॉर्मेशन जसं होते त्याला म्हणतो आपण काय म्हणतो इग्निशियस रॉक. 3 प्रकार त्याच्या स्टेज आहेत रॉक फॉर्मेशनचा. एक आहे इग्निशियस रॉक. तर हे कसं तयार होते जेव्हा लावा तयार होतं, बरोबर. लावापासून इग्निशियस रॉक बनतो. आणि त्याच्यानंतर काय होते त्याचं, त्याला म्हणतो आपण सेडिमेंटरी रॉक. त्याची सेडिमेंट जे असतात ते बाहेर पडतात, त्याला काय म्हणतो आपण सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक आलं लक्षात. सेडिमेंटरी रॉक. आणि त्याच्यानंतर जो होतो त्याला आपण काय म्हणतो मेटामॉर्फिक रॉक. काय आहे मेटामॉर्फिक रॉक. हे काय झालं त्याचं म्हणजे अशी सायकल राहते रॉकची. तर ती एक सायकल आहे. ती सायकल आपण जेव्हा आपण पूर्ण एकदम टॉपिक घेऊन येणार आपले बॅक टू बॅक आपले जॉग्राफीचे, तर त्याच्यामध्ये आपण काय ते कव्हर करणार आहे. आलं लक्षात. तर बघा याच्यामध्ये जो ऑप्शन आहे जे पहिलं आणि दुसरं ते काय आहे बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणजेच काय अग्निजन्य खडकात काय आढळतात, लोह, सोने, तांबे आढळते. आणि स्तोरित म्हणजेच काय मेटामॉर्फिक रॉक. काय आहे मेटामॉर्फिक नाही, त्याला काय बोलतो सेडिमेंटरी रॉक, बरोबर. दुसरं ऑप्शन काय आहे सेडिमेंटरी रॉक. तर ते कसं आढळतात, अभ्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळतात. बाकीचे बी आढळतात, पण हे जे आहे जे अभ्रक दिलेले आहेत तर ते काय आहे इंडेक्स आहे. त्याला काय म्हणतात महत्त्वाची ती जी खनिज आहेत तर ती त्या रॉकमध्ये आढळतात. आलं लक्षात. तर हा का झाला आपला ऑप्शन झाले याच्यामध्ये. जसं की बघा आपण जेव्हा ह्याच्यामध्ये बघतो त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो की जे आपली ही आहे त्याला काय म्हणतो आपण रॉक. आपला जो प्रश्न होता, प्रश्न काय होता, हां, तर प्रश्नामध्ये उत्तर काय होतं आपला मग अ आणि ब हे काय झालं त्याचं आपलं राईट ऑप्शन झालं. आलं लक्षात. एक मिनिट. अ आणि ब हे काय झालं आपलं ऑप्शन झालं. तर याच्यामध्ये जो आपले आन्सर झाले तर आन्सर काय झाले आपले, एक मिनिट, याच्यामध्ये ऑप्शन काय झाले आपले अ आणि ब. आणि आन्सर काय होईल याचं आलं लक्षात. अ आणि ब काय आहे बरोबर. तिसरं ऑप्शन काय आपलं राईट आहे. आलं लक्षात. तर हे झाले आपले जॉग्राफीचे क्वेश्चन. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.